काय म्हणते पेपर पाहतो आता. मालाचे भाव की वाढले का नाही? काय मालाला भाव भेटत नाही, काय नाही. शेतकऱ्याचं काहीच खरं नाही राहिलं बाबा. मालाचे भाव तर काही वाढलेले दिसत नाही तिच्यावर, फक्त बातम्याच आहेत, काहीच नाही, जाहीरातीच नाही तिच्यावर चांगला. आपल्याला फक्त मालाचे भाव पाहायसाठी पेपर वाचतो आपण, नाही तर काय आहे, एवढे कष्ट करून फायदा नाही शेतकरी माणसाचा. ही तर एक बातमी आली, म्हणते ऊन तपायला लागलं, उन्हापासून सावध राहा. अरे बाबा, ऊन तपायला लागलं पण शेतकरी उन्हात मरायला लागला ना. त्याच्या भावाले, त्याच्या मालाले भाव द्या ना. जाऊ द्या, पेपरच बंद करून टाकतो मी. याच्यात कधीच मालाले भावाची कधीच न्यूज येईल नाही दिसत मला. पेपरच बंद करणं मला आता. रिकामे याचे बी पैसे कोण द्याव. देतो घडी मारून फेकून येऊ. आता नाही वाचत मी कधी पेपर. नीलू, ए नीलू, चहा आण बरं एकदा, एक कप भर. हो हो, आणायला लागली, थांबा थोडं. हो, थांबेलच आहे मी, आनंद. बाबा, का करता तुम्ही इथं? काय नाही रे, बसलो इथं जरसा पेपर वाचत. मला पैसे पाहिजे ना चॉकलेट खायले. द्या ना तुम्ही पैसे. देतो ना, किती पाहिजे सांग. 10 रुपये. बर बर, देतो ना. बाबा, एक कागद काय खेळायला लागले का तुम्ही? एक कागद खेळून राहिले तुम्ही कागदासोबत? अरे खेळायला नाही लागलो मी, वाचत होतो तो. तुला नाही जरा खेळले ने मग तू. तसं बी काय कामाचा नाही तो. मी घेऊन जातो मग त्याला. जाय जाय, जाय घेऊन. नीलू, होते का नाही चहा? आण लवकर. घ्या बरं चहा, लय वेळची गडबड लावली तुम्ही. किती वेळचं चहा सांगितलं तुले, मग लवकर आणत ना. अहो मग लक्षच नाही, दोनदा चहा ठेवला मी, आपण गॅसवर जळून गेला तो. मग काय करू, मग मला टाइम लागला दुसरा चहा करायला, म्हणून उशीर आले मी. काहून गेलं जवळ, तो लक्ष कुठं होतं? हा हो, पोरगी गेली ना, तर मला करमूनच नाही राहिलं, त्याच्यामुळे मग ते लक्षच नाही राहिलं. मग ती किती दिवस राहणार आहे आपल्या घरी? तिला जाणंच आहे ना तिच्या घरी. जाऊ दे, आता गेली तर काय करते. तिला साडी घ्यायला पैसे दिले का नाही? आता काय सांगू, यायले दिले का नाही पैसे, तिनं तर माझ्याकडून 10,000 नेले. पण यायला सांगू का नको, काय असं करू, ते म्हणतील एवढे कशाला दिले तर. त्याला सांगितलं 10,000 दिले तर ते माझ्यावर खिसतील, मग त्याला सांगते 500 रुपये दिले फक्त. हो दिले ना, 500 रुपये दिले तिले. आणि तिच्या पोराला दिले 500. 1,000 रुपये दिले फक्त, जास्त काय नाही दिले. अहो आता 1,000 रुपयात काय होते, जास्त द्यायचे असते ना. 1,000 रुपयात काय नाही होत. येईल ना ती आता दुसऱ्या बारी ना, तर मग देईल मग तिला जास्त पैसे, जाऊ दे आता एवढ्या बारीनं. बर बर, दुसऱ्या बारीनं जास्त दे मग, आता लय महागाई झाली, 1,000 रुपयात काय नाही होत. हो देते ना. चला आता माळव्याला पाणी देणं झालं, आता घरी निघतो. सकाळी सकाळी असं हिरवगार माळवं पाहिलं वावरातलं की मग दिवसभर करमते. तसं नाही करमत. काय मला आठवलं आताशी, त्या दिवशी मग माल नेला मार्केटमध्ये आणि त्याचे पैसे घरात येत. चांगले 1,00,000 पैसे घरात येत. ते बायकोले सांगेल लक्ष ठेवायचं, पण तिनं काय माहित लक्ष ठेवलं का नाही. आता ते घरी जाऊन पाहतो, मी तुला विचारतो एकदा. ओ निलेश भाऊ, निलेश भाऊ, कुठं चालले? थांबा थांबा थांबा. अरे तू इकडं काय करतो? काय नाही, मी चक्कर टाकायला आलो होतो वावराकडं. नंतर त्यात तुम्ही दिसले, म्हणून तुम्हाला आवाज दिला. हो का, बरं केलं मग आवाज दिला तर. अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं, काल रविवार होता तर मी किराणा भरायला मी इकडले गेलो होतो. तर मग मी काही पैसे राहिले होते फवारणीचे द्यायचे. तर मग तिच्यात त्या माणसानं तुमचं नाव घेतलं. ते म्हणत की निलेश पाटलाचे बी पैसे राहिले फवारणीचे. मग पैसे राहिले त्या माणसाचे द्यायचे, देणं लागतात मला ते. हा, तर मग मी गेलो होतो. ते म्हणे एकदा ते निलेशले निरोप द्या तेवढा. मी म्हणलं हो मी देतो निलेश. म्हणून तुम्ही मला दिसले, म्हणून मी तुम्हाला आवाज दिला. बरं केलं, बरं केलं. बर जातो मग मी आता. जाय ना, जायचं. रामलाल, ए रामलाल, कुठे आहे रे तू? काय पप्पा, ऐकलंय मी ऐकलं. इकडे ये मग एकदा. काय पप्पा, काय म्हणता? अरे रामलाल, इथे असे खेळणे काऊन पडेल ते? तुले खेळलेली वस्तू खेळणं झाल्यावर बरोबर ठेवता येत नाही का? बरोबर ठेवायचे ना ते खेळणे. मला लागतात ना ते डबल. मग मी बरोबर कशाला डबल लागतात
बरं काय आईला बोलून आण आता. आणतो. बोला, काय म्हणता? रामलाल आला होता मला बोलवायले. ते म्हणे पप्पान बोलवलं म्हणून आली मी. काय म्हणता? ते मी त्याजवळ पैसे ठेवायला दिले होते ना, ते तिजोरीत ठेवायले, ते कुठे आहे? दे बरं लवकर आता. मला अर्जंट काम पडलं, मला ते फवारणीवाल्या माणसाचे नेऊन द्यायचे, दे बरं एकदा लवकर. अजून औषधवाल्याचे पैसे नेऊन द्यायचे, दे बरं एकदा. ते आता ताई गेली, आता रिकाम पण झाला असेल तो, दे बरं लवकर. आपलं ते फरशीच्या आत लॉकर नाही का, तिच्यातच ठेवले होते तुमचे पैसे. किती होते ते मला काय माहित नाही. तिच्यातच ठेवले होते, पण किती होते तर मोजले नाही म्या. तो मोजले नाही? मोजून ठेवायचं ना, माणूस गडबडीत असते, पण तू कुठे गडबडीत असते? तुला काय काम आहे? तिच्यात नाही आता पैसे, आता काय करायचं? म्या काय मोजले नाही ते पैसे किती होते तर, पण तुम्ही मोजून ठेवायला पाहिजे होतं ना. तू मला नको शिकवा. तू तो पाय. मी पाहिलं, दोनदा पाहिलं, तीनदा पाहिलं, काहीच नाही तिच्यात. अहो ती नेणाऱ्यानं रब्बल तर नाही ठेवलं त्याने. कोण असेल ते मला काय माहित. अहो तो लक्ष कुठे आहे व घरात? तो लक्ष कुठंच नाही. मग लक्ष कुठे आहे? पळून चालली काय मी कोणासोबत? मग लक्ष घरातच आहे ना, काम करते फक्त, तिच्यात कामात लक्ष असते. तुमच्या बहिणीनंच नेले असतील ते पैसे, 100% सांगते मी. ए माकड तोंडाचे, माझ्या बहिणीवर नाव घालती का तू? तुला लाज वाटते का? हो हो, मला माहिती आहे तुमची बहीणच त्या रंगाची आहे. मी का आजोळ लागते का तिले? ए थोबाडेल तोंडाचे, तिचे संस्कार असे नाही चोरायचे, लुबाडायचे. मै बहीण आहे ती, काही नको म्हणू. ते जाऊ दे बाकीचं. मै पैसे मला लागतील सगळे, टोटल रबला सकट पैसे भरून दे. मै ते कुठून भरायचे ते मला नको सांगू. आत्ताच्या आता तोय कपडे भर. आणि चालती फिरतोय माहेरी, मला नाही वागवायचं तुले. बिनधानी बायको वागून काय करू मी? अशी बिनधानी बाई नको, वागवायलाच पुरत नाही तुले. निघ तू इथून. बिनध्यानी म्हणता का मला? जाय म्हणता. इतकुशे पैसे गेले, पण तुम्ही आयुष्यभराचा संबंध तोडून राहिले का मायाशी? आयुष्याचं ध्यानच राहत नाही म्हणल्यावर संबंध ठेवून काय फायदा येतोय सोबत? तू जाती का नाही लवकर? जाय लवकर. जाते मी, पण माझ्यासारखी तुम्हाला भेटणे नाही कधीच. या आयुष्यात बी नाही, पुढच्या आयुष्यात बी नाही. जाय ना पटकन, मला नाही वागवायचं तुले. जाय. एका बाईची किंमत ती जोपर्यंत सगळ्याचे काम करती, मन जिंकती तोवरकच आहे. जेव्हा तिनं लक्ष सोडलं तेव्हा तिची किंमत खरी कळती. नेमकं कोण कोणच्या मतलबानं आपल्या सोबत वागते हे समजून दाखवतात लोक. हो हो, जाय आता. जास्त झालं भाषण तू, जाय. रामलाल, ए रामलाल, चाल आपल्याला घर सोडून जायचं. चाल लवकर, इकडे ये लवकर. काय काय म्हणते? घर सोडून जायचं? मला नाही यायचं, मला कलमते इथं. इकडे ये लवकर. मला नाही यायचं कुठं. मला नाही कलमत मामाच्या गली. मला इथंच कलमते, मी इथंच राहतो. इथं नाही राहायचं आपण. त्या बापाला लय झालं आपलं वज. चल घरी जाऊ आपण, माझ्या बापाच्या घरी. ऐ बबिते, नाही पोरांना नाही न्यायचं. तू जाय कुठं जायचं तर. ते मग पोरगायचे माझ्या जवळ राहील. तू निघ इथून. मा पण पोरगा येते, मी नेऊ शकते. जेवढा हक्क तुमचा आहे तेवढा मा आहे. मा जास्त आहे तुमच्यापेक्षा. त्याला न्यायचं नाही म्हणलं म्या. विषय संपला. आता तू निघ पटकन, ड्रामा नको करू जास्त. नाही करत मी. उद्या भाकरी भेटतात का पाहते ना. उद्या माहीत आठवण येईल नाही भाकरी भेटल्या की. जाय व भाकरी वाचून मला नाही येत कोणाची आठवण. अशा रोज भाकरी भेटतात मला. निघ इथून. पप्पा तुम्ही अशा आईला बोलून तर राहिले? हा? आई काय करते? आई सगळी चांगली आहे, सगळं काम करते, सगळ्याची सेवा करते. मग तुम्ही आईला असे बोलून काऊन राहिले? तुला नाही समजणार ते. तुला आणि अजून तुला नाही कळत काही. मला कळत नाही, पण मला दिसते ना पप्पा, आई किती चांगली आहे ते. तू चुप बस. जाऊ दे रामलाल, बोलून काय फायदा नाही तर काही उपयोग नाही, काही परिणाम नाही होणार इथून बोलून. जाऊ दे, मला जाणंच लागल इथून. काय करतो आपल्यावर आरोप केल्यावर? तर बापाचं म्हणणं आहे घरी पाहुणे आले त्यानं पैसे चोरले नाही, तर मग मॅच चोरले असतील पैसे. मीच घरात नवाडी आहे ना, बाकी सगळे त्याचे आहेत, मीच एकटी नवाडी आहे. माझ्यावर आरोप करून राहिले ते. तेच खरे बाबू, जाऊ दे मी जाते.
नाही आई जाऊ नको तू